नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या टेक बॉय मराठी या यूट्यूब चॅनेलवर। तर आजचा व्हिडिओ कुठल्या टॉपिकवर आहे तेही तुम्हाला समजलं असेल। आज तुम्हाला मी सांगणार आहे व्हॉट्सअपवर अशा 3 सेटिंग्स सांगणार त्या प्रत्येकाने ऑन केल्या पाहिजेत आणि कशा वर्क करतात, कशासाठी ते ऑन करायचे सगळं काही डिटेल्समध्ये सांगणार आहे। सर्वात इम्पॉर्टंट व्हिडिओ आजचा राहणार आहे, त्यासाठी प्रत्येकाने एक लाईक करा आणि चॅनेलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करून घ्या आणि शेजारची बेल आयकॉनही ऑन करा, म्हणजे इथून पुढे जे मी व्हिडिओ अपलोड करीन त्याची तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। ज्या काही मी सेटिंग सांगणार एकदम सिंपल सेटिंग आहे आणि प्रत्येक सेटिंग जी काय तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आहे कशासाठी वर्क होत आहे। त्यासाठी तुम्हाला सांगतो आजचा व्हिडिओ फक्त लास्टपर्यंत नक्की पहा आणि ज्या काही व्हॉट्सअपचे जे काही सेटिंग्स आहेत ह्या सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स राहणार। जसं की समजा तुमचं जर व्हॉट्सअप एखाद्याने दुसऱ्या मोबाईलमध्ये लॉग इन केलं आणि तुम्हाला माहितीच नसेल तर तुमचं जे व्हॉट्सअपवर मेसेज तो वाचू शकतो। पण तुम्हाला एक असं सेटिंग आहे व्हॉट्सअपवर, ते जर ऑन केलं, समजा तुमचं कुणीही व्हॉट्सअप लॉग इन केलं तर तुम्हाला लगेच नोटिफिकेशन येणार आहे। त्यासाठी फक्त एक सेटिंग आहे, ते सेटिंग तुम्हाला ऑन करायचं। 99% लोकांना हे जी काही सेटिंग्स मी सांगणार आहे या माहीत नाही। डायरेक्ट माझ्या मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊ आणि सगळं काय आपण डिटेल्समध्ये जाणून घेऊ। तर ज्या काही मी आता सेटिंग तुम्हाला सांगणार सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत, त्यामुळे आजच्या ह्या सेटिंग्स तुम्ही विदाउट स्किप करता पहा म्हणजे समजणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला जर हे अपडेट भेटलं नसेल तर प्ले स्टोरवरून व्हॉट्सअप आहे ते अपडेट करून घ्या आणि इझिली तुम्हाला ज्या काही सेटिंग्स जे काही नवीन अपडेट्स आहेत सगळे भेटून जातील। सगळ्यात पहिले तर व्हॉट्सअप आहे ते ओपन करून घ्यायचं आहे आणि ओपन केल्यानंतर वर ते 3 लाईनवर क्लिक करून सेटिंगमध्ये जायचं आहे। सेटिंगमध्ये गेल्यानंतर सगळ्यात पहिले जे की व्हॉट्सअपचं अपडेट आहे अकाउंटमध्ये जायचं आहे तुम्हाला आणि इथे सिक्युरिटी नोटिफिकेशनमध्ये जायचं आहे। 99% लोकांचं जे की हे ऑप्शन आहे ते ऑफ असतं, फक्त ह्या ऑप्शनला तुम्हाला ऑन करून घ्यायचं आहे। बघू अशा पद्धतीतून ऑन करायचा। ह्याला ऑन केल्याने होणार काय, सगळ्यात पहिले एकदम सिंपल सांगतो। जसं की समजा तुमच्या जर व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही व्यक्तीने तुमचं व्हॉट्सअप जर लॉग इन केलं तर तुम्हाला डायरेक्ट ती नोटिफिकेशन येणार आहे आणि नोटिफिकेशन आल्याने तुम्हाला इझिली समजणार आहे या व्यक्तीने आपल्या व्हॉट्सअप आहे ते लॉग इन केलं आहे, किंवा त्या व्यक्तीने कुणाला टेक्स्ट मेसेज केला तुमचं व्हॉट्सअप लॉग इन करून, किंवा ते कोणाला व्हिडिओ कॉल जर केला किंवा फोटो व्हिडिओज काय डॉक्युमेंट सेंड केले तरी इझिली तुम्हाला नोटिफिकेशन येणार आहे, जसं की तुम्ही इथे वाचून घेऊ शकता। त्यामुळे सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट आहे हे सेटिंग आहे ते ऑफ असेल तर याला ऑन करून घ्या। दुसरं जी गोष्ट 2 स्टेप व्हेरिफिकेशन हे सर्वांनी करून घ्या। 2 स्टेप व्हेरिफिकेशनवर क्लिक करून घ्या आणि टर्न ऑनवर क्लिक करून तुमचं 2 स्टेप व्हेरिफिकेशन कंप्लीट करून घ्या। ज्यावेळेस तुम्ही 2 स्टेप व्हेरिफिकेशन कंप्लीट करशील त्यावेळेस तुमचं जर व्हॉट्सअप कोणता व्यक्ती जर लॉग इन करायचा प्रयत्न करेल तर तुमच्या ॲक्सेसशिवाय तो व्यक्ती लॉग इन करू शकणार नाही। ह्या 2 गोष्टी तुम्हाला सगळ्यात पहिल्या तर करून घ्यायच्या आहेत। दुसरी गोष्ट तुम्हाला काय करायचं, प्रायव्हसीवर क्लिक करा। सर्वात इम्पॉर्टंट सेटिंग्स आहेत, त्यामुळे सांगतो इथून पुढे जे काही मी 2 तुम्हाला 3 आता जे काही सांगणार आहे, एक ॲडव्हान्समध्ये एक गोष्ट सांगणार आहे, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट राहणार आहे। खाली तुम्हाला स्क्रोल डाऊन करत जायचं आहे आणि प्रायव्हसी चेकिंगचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे। क्लिक केल्यानंतर इथं अशा पद्धतीचा काहीसा इंटरफेस येईल। त्यानंतर 1 नंबरचा जे काही ऑप्शन आहे तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचा। क्लिक केल्यानंतर इथे बघू शकता ग्रुपचा एक ऑप्शन 1 नंबरला आलेला आहे। जसं की समजा तुम्हाला फालतू कुठल्याही ग्रुपमध्ये कोणीही ॲड करत असेल, कुठलाही तुमचा नंबर सेव्ह नसेल तरी तो ग्रुपमध्ये ॲड करत असेल तर तुम्हाला सांगतो या ग्रुपच्या ऑप्शनवर क्लिक करा। इथे एव्हरीवन जर तुमचा असेल तर इथे माय कॉन्टॅक्ट तुम्ही करून घ्या, किंवा माय कॉन्टॅक्ट 3 नंबरचा जर ऑप्शन तुम्ही सिलेक्ट केला तर काय होणार आहे, तुम्ही तिथून सिलेक्ट करू शकता किती लोकांनी मला ग्रुपमध्ये ॲड करू शकतात। अशा पद्धतीतून नंबरचं सिलेक्ट करू शकता, रँडम नंबर जे काय आहेत ते तुम्ही सिलेक्ट करून घेऊ शकता। इथे फक्त मी सांगेन माय कॉन्टॅक्ट करून घ्या। एव्हरीवन जर केलं तर तुम्हाला कोणीसुद्धा कुठल्याही व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये इझिली ॲड करू शकणार आहे। हे एक सेटिंग करून घ्यायचं आहे। त्यानंतर खाली 2 नंबरच्या ऑप्शनवर सर्वात इम्पॉर्टंट आहे तेव्हा क्लिक करून घ्या। हा जर तुमचा ऑप्शन ऑन असेल तर सगळ्यात बेस्ट आहे, आणि जर हा ऑफ असेल तर तुम्हाला फालतू कुठलेही मेसेज येत असतील किंवा कुठलेही लॉटरीचे मेसेज किंवा कॉल्स येत असतील व्हॉट्सअपवर तर फक्त ह्याला ऑन करून घ्या। ह्याला ऑन केल्यानंतर तुम्हाला बाहेरचे कुठलेही फालतू मेसेज, फालतू कॉल्स, फालतू कुठलेही नोटिफिकेशन्स व्हॉट्सअपमध्ये येणार नाहीत, फक्त हे एक सेटिंग ऑन केल्याने। सगळ्यात लास्टचं एक सेटिंग सांगणार सर्वात इम्पॉर्टंट जे की सेटिंग आहे ते सर्वात इम्पॉर्टंट राहणार आहे। सगळ्यात पहिले तर तुम्हाला इथून पूर्णपणे बॅक यायचं आहे आणि तुम्हाला एक चॅटिंग ओपन करून घ्यायचं, जसं की मी इथे एक चॅटिंग अशा पद्धतीने ओपन करून घेतलेलं आहे। ओके, समजा काही वेळ कसं असतं प्रायव्हसी गोष्टी असतात, जसं की तुम्ही एखाद्या गर्लफ्रेंडशी तुमच्या बोलत असाल किंवा तुम्ही एखाद्याला तुमचा जीमेल ID किंवा काही महत्त्वाची गोष्ट पासवर्ड्स म्हणा ह्या जी गोष्टी आहेत तुम्ही शेअर केल्या असतील आणि तुम्हाला जर वाटत असेल की हे जी मी चॅटिंग शेअर केलं आहे आमच्या दोघांच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणतरी व्यक्ती पाहतोय तर त्यावेळेस तुम्हाला काय करायचं सगळ्यात पहिले तर तुम्हाला ते माहिती करून घेण्यासाठी प्रोफाईलच्या वर तुम्हाला दिसत त्याचं जे की नाव आहे त्या व्यक्तीच्या प्रोफाईलच्या वर क्लिक करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 3 नंबरचा एक ऑप्शन भेटेल तेव्हा तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। क्लिक केल्यानंतर ते व्हेरीफाय होईल, 1 2 ते 3 मिनिटं लागेल, नंतर व्हेरीफाय होईल। हे व्हेरीफाय झाल्यानंतर काय करायचं ते तुम्हाला सांगतो, अशा पद्धतीचा इंटरफेस येईल। इथे बघू शकता स्कॅन QR कोडवर तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे। मी तुम्हाला इथे सांगू शकत नाही कारण की व्हॉट्सअपची जी की प्रायव्हसी असल्यामुळे मी तुम्हाला सांगू शकणार नाही, कारण की मला यूट्यूबवर असंही दावणं अलाव नाही। ओके,
त्यानंतर तुम्हाला काय करायचं, फक्त स्कॅन QR कोडवर क्लिक करायचा आणि त्याच्या मोबाईलमधून तुम्हाला माहिती आहे तिथून स्कॅन करून घ्या कॅमेराने किंवा तुम्ही WhatsAppवर जाऊन इझिली स्कॅन करून घ्या. तिथे जर समजा अशा पद्धतीने ग्रीन टिक्स सगळ्या ह्याला आल्या तर समजायचं जे की आपण चॅट करतोय तो सिक्युअर आहे. आणि जर समजा एखाद्या ठिकाणी रॉंग कुठं तर आले म्हणायचं की आपलं WhatsApp आहे, तिसरा व्यक्ती कोणतं पाहत आहे, अशा पद्धतीत तुम्ही माहिती करून घेऊ शकता. होच ह्या सेटिंग्स ज्या की आहेत ते तुम्हाला समजले असेल. सर्वात इम्पॉर्टंट ज्या की सेटिंग्स आहेत आणि ह्या सेटिंग्स सर्वांनी अप्लाय करा, कारण की WhatsApp किती प्रायव्हसी असते आपली तुम्हाला पण माहिती आहे. तुम्ही एखाद्या खास व्यक्तीशी बोलत असाल आणि तिसरा व्यक्ती जर तुमचं जे की WhatsAppची चॅटिंग जर पाहत असेल तर इझिली तुम्ही इथून माहिती करून घेऊ शकता. आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि तुम्ही चॅनलवर नवीन असेल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या. तर चला आपण भेटू उद्याचे एक नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.